नेकनळ येथील बहुजन समाजातील मातंगकन्या झाली पोलीस. तिच्या यशस्वीतेबाबत मानवी आघाड्याचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवेसह जिल्हा टीम यांनी केले कौतुक, तर भरभरून दिले शुभेच्छा. नमस्कार, स्वागत तुम्हा सर्वांचे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या नेकनाळ येथील रहिवासी मातंग समाजातील सुरेश रणदिवे यांची मुलगी योगिता सुरेश रणदिवे ही पोलीस भरतीत यशस्वी झाली आहे. तिच्या यशस्वीतेबाबत मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवेसह अभियानाच्या जिल्हा टीमचे 3 टीमने तिचे कौतुक करून भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश यांनी दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून आपल्या मुलीचे भवितव्य सफल करण्यात यश मिळवले असून घरची परिस्थिती हालाकीची असताना त्यांनी घेतलेले कष्ट फळाला आले आहे. गरिबीची जाणीव असणारी योगिता सुरेश रणदिवे हिने आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास कमी पडली नाही. हालाकीची परिस्थिती, आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून योगिताने जिद्द व चिकाटीने अभ्यास व व्यायाम करून स्वतःला त्या लायक बनवले व यश मिळवले आहे. सर्वांच्या पाठिंब्यामुळे योगिताची पोलीस पदावर निवड झाली असून पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोलीस कर्तव्यावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून मातंग समाज, बहुजनातील मातंग समाजासह सर्व मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते, इंडियन पॅन्थरचे संस्थापक बालाजी बनसोडे, उपेक्षितांचे नेते वसंत बिबनवरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश भाऊ गायकवाड, प्राध्यापक रतन सुरेंशी, पत्रकार तथा मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते लक्ष्मण रणदिवे, प्रशांत कांबळे, भैयासाहेब देवणीकर सह सर्व पदाधिकारी योगिता सुरेश रणदिवे यांची पोलीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहेत. देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह केजे न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.